अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. आताच मी केडी गायकवाड हायस्कूलमधून आले भाषण देऊन. ते मुलं इतके शांत बसलेले होते तिथं आणि इतकं व्यवस्थित ऐकत होते. पण ते मोठे होते तुमच्यापेक्षा, 5वी ते 10वीचे 12वीचे होते. ते मोठे मोठे मुलं होते. तर त्याच्यामुळे मला लेट झालं यायला. तिथे मी म्हणजे 9:10ची गेलेली होती. मग तो कार्यक्रम संपल्यावर मी इकडे आले, कारण तिथे पण मग मुलांचे भाषण झाले आणि मग माझं झालं. मग माझं जसं झालं कार्यक्रम संपला मी लगेच इकडे आले. तर बघा, अण्णाभाऊ साठे हे नाव ऐकलं असेल तुम्ही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आपण 10वीत जातो, 12वीत जातो, खूप सारं शिक्षण घेतो, पण काही काही मुलं असे असतात त्यांना त्यांचं नाव पण नाही लिहित आहे. पण अण्णाभाऊ साठे हे शाळेत गेलेले नव्हते. फक्त 2 दिवस शाळेत गेले होते. 2 दिवस म्हणजे कसं, पहिल्या दिवशी गेले तर बाहेरच बसावं लागायचं त्यांना. त्या पिरियडला अशी कंडिशन होती समाजात की अण्णाभाऊ साठे मातंग समाजात जन्माला आलेले होते आणि मातंग समाज हा शूद्र समाजाला जायचा आणि तिथल्या मुलांना वर्गात सुद्धा बसवलं जात नव्हतं. तर अण्णाभाऊ साठे गेले पहिल्या दिवशी शाळेत, बाहेर बसावं लागलं त्यांना. दिवसभर बसले ते, शिक्षकांचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले शाळेत, दिवसभर बाहेर बसले. फाटकी पाटी होती सोबत, तुटलेली पाटी होती. त्या पिरियडला अशा दगडी पाट्या यायच्या, अशी 2-3 तुकडे झालेली दगडी पाटी होती त्यांच्याकडे. बसले. संध्याकाळी ते शिक्षकाचं लक्ष गेलं. लांबूनच त्यांनी 2-3 त्यांना उपदेश केले आणि बस तो दिवस त्यांचा शेवटचा. शाळा उघडायचा पहिला दिवस, जायचा पहिला दिवस आणि दुसरा तो दिवस, असे 2च दिवस अण्णाभाऊ साठे शिकलेले शाळेमध्ये. परंतु जवळजवळ 35 ते 30 कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. लोकशाहीर म्हणजे खूप सारे पोवाडे त्यांनी लिहिलेले आहेत. 20 ते 22 नाटकं त्यांनी लिहिलेले आहेत. वेगवेगळे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. फकीरा नावाची त्यांची खूप प्रसिद्ध अशी कादंबरी की जिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलेला आहे. 8 कादंबऱ्यांवर चित्रपट तयार झालेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असं का घडतं, असं का करू शकते एखादी व्यक्ती? जर तिच्या मनामध्ये जिद्द असेल, मेहनत घ्यायची तयारी असेल आणि काहीतरी करून दाखवायची धमक असेल, तर अशी व्यक्ती काहीही करू शकते. बरोबर आहे की नाही? जी व्यक्ती शिकली नाही, मग तुम्हाला असं वाटेल की हे तर शिकले नव्हते, मग एवढे पुस्तकांनी कसे लिहिले, एवढे नाटकांनी कसे लिहिले, एवढे पोवाड्यांनी कसे लिहिले. तर बघा, जर जी व्यक्ती 2च दिवस शाळेत गेली, ती काहीच तिथं शिकली नाही, मग ते घरी आले आणि त्यांच्या गलीमध्ये त्यांचा एक भाऊ राहायचा, ज्ञानदेव नावाचा. हे त्यांच्या घरी जाऊ लागले मग संध्याकाळी. तर त्यांच्याकडे खूप सारी देवाची पुस्तकं होती. ते भाऊ ते पुस्तकं वाचायचे आणि हे ऐकायचे. ऐकून ऐकून यांनी बरेच ग्रंथ पाठ करून टाकले. रामायणासारखे ग्रंथ त्यांनी ऐकून ऐकून पाठ करून टाकले. बघा, आपल्या पुस्तकांमध्ये कविता दिलेल्या असतात. वर्षभर आपण शिकतो, आपली कविता पाठ होत नाही. त्यांनी ग्रंथ पाठ करून टाकले फक्त भावाचं ऐकून. मग त्यांना प्रश्न पडला की हा जर असं वाचू शकतो एवढे छान छान पुस्तकं, तर मी का नाही वाचू शकत? मग त्याच्याकडे शिकू लागले, त्याच्याकडून अक्षर गिरून घेऊ लागले. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, अशा पद्धतीने ते स्वतः शिकू लागले. म्हणजे बघा, शाळा नाही, गुरुजी नाही, पाटी नाही, काहीच नाही. त्या भावाकडून त्यांचं शिक्षण सुरू होऊन गेलं. आणि शिक्षण सुरू झालं ते 11 वर्षांचे झाले. 11 वर्षाचे झाले म्हणजे आताचा 5वीचा मुलगा समजा, तर त्यांना लगेच कामधंद्यासाठी मुंबईला जावं लागलं. 227 किलोमीटरचा प्रवास, पायी प्रवास त्यांनी 2 महिने केला लहान भावंडांसोबत आणि मुंबईला गेले. म्हणजे बघा, 227 किलोमीटर पायी चालणं साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यासोबत नुसतं चालायचं काम नव्हतं. संध्याकाळी जेवणाची काळजी, काहीतरी रस्त्यात भेटेल ते काम करायचं आणि पैसे मिळवायचे आणि त्याचं काहीतरी खायला आणायचं आणि सगळ्यांना भाऊ बहिणींना द्यायचं आणि त्यांचं पोट भरायचं. म्हणजे ती पण जबाबदारी अंगावर. असं करून त्यांनी मुंबई गाठलं आणि मुंबईमध्ये एका चाळीमध्ये एका जिन्याच्या खाली झोपडी बांधून ते सगळे भावंडं राहू लागले. तिथे मग असंच मिळेल ते काम. आणि मातंग समाजाचे असल्यामुळे त्यांना चांगल्या ठिकाणी पण काही काम भेटत नव्हतं. एखाद्याचं कुत्रं सांभाळायचं काम, एखादं बागकाम, एखाद्या माणसाचं काहीतरी ओझं वाहून न्यायचं काम, असे कामं ते करू लागले. काही दिवस तिथे राहिल्यानंतर पुन्हा त्यांचे वडील वारले. मग त्यांना पुन्हा गावाकडे यावं लागलं. आता गावाकडे आले, मग आता इथं काय काम करणार? शहरात कामं असतात पण गावाकडे काही काम नाही राहत. मनस्वी फक्त पोट. मग गावाकडे काही काम नाही राहत. पुन्हा मग तिथे ते तमाशात काम करायला लागले. तमाशा माहिती आहे का तुम्हाला? आता कमी झालं त्याचं प्रमाण, पण जेव्हा आम्ही लहान होतो, तुमच्या आईवडिलांना माहीत असेल, त्या पिरियडला कोणाकडे काही आनंदोत्सव साजरा करायचा असेल, कोणाला मुलगा झाला असेल किंवा यात्रा असेल गावात, तर तमाशावाले लोक यायचे आणि ते लोकांचं मनोरंजन करायचे. अशा तमाशात ते गाणे म्हणू लागले, नाचू लागले.
आणि लोकांचं मनोरंजन करू लागले, पोवाडे म्हणू लागले. अशा पद्धतीने त्यांच्यातला कलावंत हा सतत जागी होता आणि जागृत होता आणि आपली कला ते लोकांना दाखवत होते. अशा पद्धतीने अनेक प्रकारचे पोवाडे, लोकगीतं, जी जुनी लोकगीतं आपले इथे म्हातारे लोक म्हणतात ना, अशा बरेच लोकगीतं त्यांचे पाठ होते, तोंडपाठ अगदी. त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं, शिक्षणाचा जरी अभाव होता पण त्यांना स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता एवढी दिलेली होती की सहज त्यांचे कितीही गाणे पाठ होऊन जायचे. असे लोकगीतं ते म्हणायचे आणि त्याच्यातून लोकांचं मनोरंजन घडवायचे. मग लोकगीतं त्यांनी सगळ्याच प्रकारचे केले, समाज प्रबोधनाचे. समाजामध्ये जो भेदभाव होता, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, दीनदलित आणि चांगला उच्च वर्ण यांचे ते जे भेदभाव होते ते त्यांनी आपल्या पोवाड्यातून किंवा आपल्या नाटकांमधून किंवा आपल्या कथांमधून समाजामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर तिथे काही वर्ष राहिल्यानंतर ते पुन्हा मुंबईला आले. तिथून काही दिवस पुण्याला गेले. तिथे मग त्यांनी आणखी पोवाड्याचा ग्रुप जॉईन केला. मग असं करत करत त्यांच्या जीवनाची वाटचाल चालू होती. आणि मग त्यांनी जे पोवाडे लिहिले याच्यातला पोवाडा म्हणण्यासाठी अशी एकमेव व्यक्ती होती की शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी त्या काळात रशियामध्ये गायला. त्यांचे जे पुस्तक होते ते पण वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होऊन दुसऱ्या देशांमध्ये पण फेमस होत होते. त्यांची चित्रा नावाची कादंबरी पण रशियामध्ये फेमस झाली. तर त्यांना आमंत्रण आलं तिथलं. आमंत्रणानंतर ते रशियामध्ये गेले. रशियामध्ये जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि खूप असं महत्त्व त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राला मिळवून दिलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ठरवलं की मी काहीतरी करू शकेल तर आपण जीवनात काहीही करू शकतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.